हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी प्रिया आणि तुमचं स्वागत करते माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर चला, आज क्लासवरून आल्यानंतर ना पटकन रेडी झाले, कारण मला जायचं होतं हळदी कुंकवासाठी. आता हळदी कुंकू आहे म्हटल्यावर साडीच नेसायला हवी होती, पण तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे. म्हणजे क्लासवरून यायलाच 8:45 झाले आणि त्याच्यानंतर मग जर साडी नेसत बसली असते ना तर मला घरातच 10 वाजले असते. म्हणजे साडी वगैरे, त्याच्यानंतर ज्वेलरी आली, हे आलं ते आलं, सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इकडे आलो, छान डेकोरेशन वगैरे केलेलं, मस्त त्यांनी सजवलेलं. नाश्त्यासाठी छान कांदा भजी, चहा, जिलेबी असं छान छान होतं. आणि मला वाटते वर्षातून एकच दिवस असा असतो जेव्हा आपण आवर्जून, म्हणजे आपल्या मैत्रिणींच्या म्हणा किंवा शेजारच्यांच्या घरी जाऊन बसतो. नाहीतर रोज ना फक्त हाय बाय पुरतं, म्हणजे कोणालाच एवढा वेळ नसतो की कोणाच्या घरी जाऊन बसावं, चहा प्यावा, नाश्ता करावा, गप्पा माराव्यात, असं अजिबात होत नाही. माझं तर अजिबातच होत नाही. त्याच्यानंतर छान छान फोटोज काढले, छान सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं, वाण दिलं, फोटोज छान छान क्लिक केले. आणि घरी आल्यानंतर ना लगेच जे आहे मी कामाला लागलेले, कारण 10 वाजले. स्वयंपाक रेडी नव्हता अजून. मला सगळ्यात पहिले भाकरी केल्या, भाजी काय करायची अजून ठरत होतं म्हणून भाकरी करून घेतल्या पटकन. कपडेसुद्धा मी चेंज केले नव्हते, कारण तेवढा उशीरच झालेला. आणि दिवसभर म्हणजे घरातली कामं, त्याच्यानंतर पाणीपुरीची गाडी, त्याच्यानंतर क्लास, एक थोडं हेक्टिक होतं ना, म्हणून त्यांच्याकडून असं छान हेड मसाज करून